निवडणुकांचं प्लॅनिंग करण्यासाठी आता ठाकरे गटाकडे काही राहिलं नाही। गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य। शरद पवार हे कुठल्याही पक्षाचे नेते असले तरी ते राज्याचे नेते आहेत। या वयामध्ये ते जय पराजय न पाहता महाराष्ट्रात काय गरज आहे त्यानुसार ते काम आणि वक्तव्य करत। जिथे गरज आहे तिथे स्वतः जात सुद्धा असतात। त्यामुळे पक्ष हा विषय वेगळा आणि नेता हा विषय वेगळा आहे। शेवटी ते आपल्या महाराष्ट्राचे नेते आहे असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले। मुख्यमंत्र्यांनी एनडीएने दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मी पहिलेच बोललो की शरद पवार कुठल्याही पक्षाचे असले तरी ते आपल्या राज्याचे नेते आहेत आणि या वयामध्ये जय पराजय न पाहता ते महाराष्ट्राची जी गरज आहे त्याच्याकरता काय वक्तव्य करत असतात आणि जिथे गरज आहे तिथे स्वतः जातही असतात। त्यामुळे पक्ष हा विषय वेगळा आहे, नेता हा विषय वेगळा आहे आणि शेवटी ते आपल्या महाराष्ट्राचे नेते आहे। चौकशी चालू आहे ना, चौकशी चालू आहे आणि नियमच आहे। तसेच गुलाबराव देवकर तक्रार सहकारी मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे। त्यावर त्यांनी मी तक्रार केलेल्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। सहकार मंत्री आपल्याकडे आले, मी त्यांच्याशी बोलणार नाही पण माझी लढाई मी लढतो आहे असे देखील गुलाबराव यांनी सांगितले। या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे नियम आहे, ज्या संस्थेत तुम्ही आहात त्या संस्थेत कर्ज घेऊ नये, त्यामुळे मला त्यांना सांगण्याची गरज नाही आहे। आज काही सहकार मंत्र्यांकडे या विषयावर ते आपल्याकडे आले, मी त्यांच्याकडे बोलणार नाही, मी माझी लढाई लढतोय। तसेच यावेळी बोलताना बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर हे त्यांचे व्यक्तिमत्व मत मागच्या वेळी निवडून आले त्यावेळी ईव्हीएम मशीन नव्हते का असे देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितले। त्यांचं व्यक्तिगत मत आहे, मागच्या वेळेस ते पण निवडून आले तेव्हा काही ईव्हीएम मशीन थोडी नव्हतं। चला चला तुम्ही काही येडलाय। तसेच संजय राऊत यांच्या जळगाव दौऱ्यावर देखील गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले। येऊ द्या मी त्यांची वाट बघतोय। ठाकरे गटाकडे आता काय राहिलं नाही। निवडणुकांचं प्लॅनिंग करण्यासाठी संजय राऊत प्लॅनिंग करतील। पडायचं कसे आणि का पाडायचं। ठाकरे गटाचं राहिलं काय प्लॅनिंग करायला? ते संजय राऊत करेल प्लॅनिंग, पडायचं कसं काय पडायचं त्यांना। यासोबतच बघा आता ते दिवस संपलेले आहेत। 2029 ची वाट बघतोय आम्ही। देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले। जरी किती वय झालं असलं तरी आपल्या लोकांशी देणं लागतं, या हिशोबाने ते लोकांचे कामं करत असतात। विरोधी पक्षात जरी असले तरी ते या देशाचे आणि राज्याचे नेते आहेत आणि मला तरी असं वाटतं राजकारण ठिकाणी राजकारण, पण जय पराजय सोडता ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले आणि तेही 85व्या वर्षी कौतुकास्पद बाब आहे, त्यात काही चुकीचं नाही आहे। आता बघा आता ते दिवस संपलेले आहे, आता 29 ची वाट बघतोय आम्ही। चला 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 दिलं मी ते दिलं चला।